नमस्कार. सध्या मराठी सिने इंडस्ट्रीत लगनसराई पाहायला मिळते आहे. नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केलेले आहे. तसेच आता आणखी एक जोडपे लग्नबंधनात अडकले आहे. बघूया कोण आहेत ते जोडपे. तर हे जोडपे म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने. शुभंकर आणि अश्विनी यांचा विवाह उद्या म्हणजेच 21 एप्रिल 2024ला पुण्यात पार पडणार आहे. शुभंकर एकबोटे आणि अमृता बने उद्या 7 फेरे घेणार आहेत. आज त्यांचे पुण्यात संगीत सेरेमनी सुरू आहे. हळदीचा कार्यक्रमही पार पडला. सोशल मीडियावर त्यांची झलकही पाहायला मिळते आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर आणि अमृताचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या 4 महिन्यानंतर 6 एप्रिलला व्याही भोजनाचाही कार्यक्रम झाला. दोघांच्या कुटुंब व जवळच्या मित्रांच्या उपस्थित हा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 18 एप्रिलला शुभंकरच्या घरी मेहंदी समारंभ झाला. यावेळी अभिनेत्याने दोन्ही हातावर मेहंदी काढली. तसेच अमृताच्या मेहंदी समारंभाचे व्हिडिओही सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभंकर आणि अमृता यांची जोडी कन्यादान मालिकेमुळे जमली. या मालिकेत दोघे ऑनस्क्रीन पती पत्नीचे काम करत आहेत. आता खऱ्या आयुष्यातही नवरा बायको होणार आहेत. आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नमस्कार. सोनी मराठीवर लवकरच जय जय शनिदेव ही मालिका दाखल होणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारे न्यायाचे देवता शनिदेव यांचा जीवन प्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत, पण प्रमुख भूमिका म्हणून शनिदेव ही संकेतची पहिलीच भूमिका आहे. संकेत खेडकर हा मूळचा अहमदनगरचा असून जय जय शनिदेव मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. काही दिवस आधी जय जय शनिदेव मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका नेमकं कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे हे कळत आहे. शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जय जय शनिदेव मालिका 8 मे पासून रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर पाहायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांका त्रिपाठीचा नुकताच अपघात झाला आहे. दिव्यांकाच्या नवरा विवेकने याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. दिव्यांका त्रिपाठीचा हा अपघात खूप जास्त मोठा असल्याचे समजत आहे. त्यामुळे दिव्यांका आणि विवेक पुढील काही दिवस काम करणार नसल्याचेही विवेकने सांगितले. दिव्यांकाचा अपघात कसा झाला याबाबत विवेकने थोडी माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया ती माहिती आजच्या व्हिडिओत. विवेकने पोस्टमध्ये लिहिले की आम्हाला हे सांगायचं खूप जास्त दुःख होत आहे की उद्याचे लाईव्ह सेशन पोस्टपोन करण्यात आलेले आहे. काही तासांपूर्वी दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. विवेक तिची काळजी घेत आहे. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. दिव्यांका लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा. आम्ही तुमच्याशी लवकरच संवाद साधू. विवेकने इंस्टाग्रामवर अजून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्याने दिव्यांकाच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. दिव्यांका मॅडमच्या हाताची 2 हाडे तुटली आहेत. उद्या त्यांची सर्जरी होणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होणार आहेत असं त्याने सांगितलेलं आहे. आता अभिनेत्रीचा अपघात नेमका कुठे झाला, कधी झाला याची काही माहिती सोशल मीडियावर अजून आलेली नाही. मात्र अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्का